मे महिन्याचे दिवस सुरू झाले होते. त्यामुळे सकाळचे 8:30 वाजले तरी हवेत चांगलाच उकाडा जाणवायला लागला होता. मी गॅस एजन्सीच्या गोदामात पोहोचलो तेव्हा कपाळावर आधीच घामाच्या धारा लागल्या होत्या. गाडीवर सिलेंडर लोड करण्याचे काम सुरू होते. माझं नाव पवन, वय वर्षे 25, दिसायला व्यवस्थित, मध्यम बांधा आणि स्वभावाने थोडा शांत. गेल्या 2 वर्षापासून मी गॅस सिलेंडर डिलिव्हरीचे काम करतोय. काम तसं शारीरिक कष्टाचं आहे. खूप वजन उचलावं लागतं, पण या कामामुळे रोज वेगवेगळ्या स्वभावाची माणसे भेटतात. काही जण उद्धटपणाने वागतात, तर काही जण आपुलकीने पाणीही विचारतात. पण आजची सकाळ माझ्यासाठी काहीतरी वेगळंच घेऊन येणार आहे याची मला पुसटही कल्पना नव्हती. सुपरवायझरने माझ्या हातात आजच्या डिलिव्हरीची लिस्ट दिली. मी कागदावर नजर फिरवली. सगळ्यात वर पहिलेच नाव होतं, लताबाई, फ्लॅट नंबर 302. त्यांची इमारत आमच्या एरियातल्या एका शांत गल्लीत होती. मी माझी गाडी स्टार्ट केली आणि इमारतीच्या दिशेने निघालो. काही वेळातच मी अपार्टमेंटपाशी पोचलो. गाडी पार्क केली आणि खांद्यावर जड सिलेंडर घेऊन इमारतीत शिरलो. नशिबाने खेळ मांडला होता. लिफ्टच्या दरवाज्यावर आउट ऑफ ऑर्डरची पाटी लटकत होती. मनातल्या मनात स्वतःलाच हसत मी जिन्याच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. पहिल्या मजल्यावर तर ठीक होतं, पण 3ऱ्या मजल्यापर्यंत पोहोचोच तर मला चांगलीच थाप लागली होती. खांद्यावरच्या जड वजनामुळे पाठीवर घामाचे ओघ वाहू लागले होते. अखेर मी 302 नंबरच्या दारापाशी आलो. सिलेंडर खाली ठेवला, एक मोठा श्वास घेतला आणि दारावरची बेल वाजवली. काही क्षणांची शांतता पसरली. आतून पावलांचा आवाज आला आणि हळूच दरवाजा उघडला गेला. समोर लताबाई उभ्या होत्या. त्यांना पहिल्यांदा पाहताच माझे डोळे खटकाभर त्यांच्यावरच खिळले. वय साधारण 32 ते 35च्या दरम्यान असेल. अत्यंत साधी पण कमालाची देखणी स्त्री होती. अंगावर एक हलक्या रंगाची सुती साडी होती. घरातलं काहीतरी काम करत असाव्यात, कारण त्यांचे काही केस थोडे विस्कटलेले होते आणि कपाळावर हलके घामाचे थेंब होते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी शांतता होती, पण त्या शांततेच्या मागे एक प्रकारची उदासी आणि थकवा साफ जाणवत होता. जणू त्या घरातल्या 4 भिंतीमध्ये खूप काही दडपून ठेवलं होतं. गॅस सिलेंडर आहे का? या, आत या, त्या अत्यंत नम्र, मऊ आणि संत आवाजात म्हणाल्या. हो ताई, म्हणजे मॅडम, सिलेंडर आहे, मी म्हणालो आणि सिलेंडर उचलून घरात प्रवेश केला. घर आतून खूप सुंदर सजवलेलं होतं, पण तिथे एक अस्वस्थ करणारी शांतता पसरली होती. मी सिलेंडर घेऊन थेट स्वयंपाकघरात गेलो. जुना रिकामा सिलेंडर काढताना त्याचा रेग्युलेटर थोडा जाम झाला होता. मी जरा जास्त ताकद लावून तो काढण्याचा प्रयत्न करत होतो. लोखंडाशी घासल्याचा तो धातूचा आवाज ऐकून लताबाई थोड्या दचकल्या. त्या स्वयंपाकघराच्या चौकटीत येऊन उभ्या राहिल्या. थोडं जपून करा हो पवन भाऊ, मला या गॅसच्या गोष्टीची खूप भीती वाटते. तो रेग्युलेटर नीट बसेल ना? त्यांनी काळजीच्या स्वरात आणि अत्यंत हळव्या आवाजात विचारलं. मी मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं. त्या क्षणी आमची नजरात नजर झाली. त्यांच्या डोळ्यात एक अनामिक भीती आणि त्याचवेळी एक हक्काची भावना दिसत होती. मी थोडं हसलो आणि अत्यंत शांतपणे म्हणालो, काही काळजी करू नका लताबाई, मी आहे ना इथे. हे माझं रोजचं काम आहे. मी सगळं एकदम व्यवस्थित आणि सुरक्षित तपासून देईन. तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नाही. माझा तो आश्वासक चेहरा आणि आवाजातील ती आत्मविश्वास पाहून त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक छोटीशी गोड खळी पडली. त्यांच्या ओठावर आलेले ते हसू इतकं पवित्र आणि सुंदर होतं की माझ्या काळजाचा ठोका चुकला. एका अनोळखी डिलिव्हरी बॉयच्या शब्दांनी त्यांच्या मनावरचा ताण हलका केला होता. तो क्षण माझ्यासाठी खूप वेगळा होता. मी नवीन सिलेंडर जोडला, लायटरने गॅस पेटवून दाखवला आणि म्हणालो, हे बघा, झाला गॅस सुरू, एकदम परफेक्ट, आता काही अडचण नाही. त्यांनी पर्समधून पैसे काढले आणि माझ्या हातावर ठेवले. पैसे घेताना आमची बोटे एकमेकांना किंचित स्पर्श झाली. तो स्पर्श अगदी नकळत झाला होता, पण माझ्या अंगावर एक वेगळाच रोमांच उभा राहिला. त्यांचा हात मऊ आणि उबदार होता. मी माझे पैसे खिशात ठेवले आणि बिल त्यांच्या हातात दिलं. मी जायला निघणार तितक्यात त्यांनी मागून आवाज दिला, पवन भाऊ. मी मागे वळालो. त्या थोड्या संकोचल्यासारख्या वाटत होत्या. आपल्या साडीचा पदर हाताने आंबाड्यासारखा गोल फिरवत त्या म्हणाल्या, सकाळची वेळ आहे, तुम्ही इतक्या जड सिलेंडर घेऊन 3 मजले चढून आलात, खूप दमला असाल ना? जर हरकत नसेल तर 1 कप चहा घेणार का? मी मनात विचार केला, एरवी लोक गॅस मिळाला की पैशाची देवाणघेवाण करून तोंडावर धाडकन दार लावून घेतात. कोणाला पडली असते दुसऱ्याची काळजी, पण आज कोणीतरी इतक्या आपुलकीने
इतक्या प्रेमाने मला थांबून विचारत होतं. त्यांच्या त्या डोळ्यातील आर्जवीपणा पाहून माझ्याकडून नाही म्हणवलंच नाही. हो नक्कीच चालेल की. तुमच्या हाताचा चहा प्यायला कोणाला आवडणार नाही. मी थोड्या मनमोकळेपणाने हसून म्हणालो. माझं हे उत्तर ऐकून त्यांच्या गालावर पुन्हा एकदा लागवी हसू उमटलं. तुम्ही बसा हॉलमध्ये, मी 5 मिनिटात चहा घेऊन आले, असं म्हणून त्या आनंदाने स्वयंपाकघरात गेल्या. मी हॉलमधल्या सोफ्यावर येऊन बसलो. घराकडे नीट पाहिलं तर लक्षात आलं की घरात सर्व सुविधा होत्या. मोठा टीव्ही, भारी सोफा, शोभिवंत वस्तू, पण तरीही तिथे एकटेपणा जाणवत होता. स्वयंपाकघरातून चहा उकळण्याचा आणि कपांचा किनकिनाट ऐकू येत होता. त्या आवाजाने त्या शांत घराला जणू जिवंतपणा आला. माझ्या मनात लताबाईबद्दल एक वेगळीच उत्सुकता आणि ओढ निर्माण होऊ लागली होती. एक साधी सकाळ आता हळूहळू एका भावनिक वळणावर चालली होती. स्वयंपाकघरातून साखरेचा आणि आल्याचा एक सुंदर सुवास हॉलमध्ये दरवळू लागला होता. काही मिनिटातच लताबाई दोन्ही हातात चहाचे कप घेऊन बाहेर आल्या. त्यांनी एक कप अत्यंत नाजूकपणे माझ्या समोरच्या टेबलवर ठेवला आणि दुसरा कप स्वतःच्या हातात धरून त्या समोरील सोफ्यावर बसल्या. त्यांच्या बसण्यात एक संकोच होता, पण त्याचवेळी एक अनामिक आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मी चहाचा कप हातात घेतला. चहा गरम होता आणि वाफा निघत होत्या. मी पहिला घोट घेतला आणि खरं सांगतो, आल्याचा आणि वेलचीचा तो स्वाद थेट मनाला भिडला. माझ्या तोंडून नकळत उद्गार निघाले. वा लताबाई, चहा तर अगदी अमृत झालाय. खरं सांगतो, मी रोज बाहेर टपरीवर चहा पितो, पण अशी चव मी खूप दिवसांनी चाखली. अगदी मनाला तरतरी आली. माझे हे मनापासून केलेले कौतुक ऐकून त्या थोड्या लाजल्या. त्यांनी आपली नजर खाली झुकवली आणि हातातील कपाशी खेळत म्हणाल्या, थँक्यू पवन. घरात मी एकटीच असते ना, त्यामुळे माझ्या हाताचा चहा पिणारं आणि त्याचं कौतुक करणारं कोणी नसतं. स्वतःसाठी चहा करायचा आणि स्वतः शांतपणे प्यायचा, हाच माझा रोजचा नियम आहे. आज खूप दिवसांनी समोर कोणीतरी बसून चहा पिते हे पाहूनच मला खूप बरं वाटलं. त्यांच्या या बोलण्यातही खूप मोठी पोकळी आणि दुःख लपलेलं होतं, जे माझ्या मनाला स्पर्श करून गेलं. एवढं मोठं सुंदर घर, पण त्यात राहणारी व्यक्ती मात्र आतून किती एकटी होती. मी चहाचा कप खाली ठेवला आणि थोड्या काळजीच्या स्वरात हळूच विचारलं, लताबाई, मी विचारू की नाही माहिती नाही, पण तुम्ही म्हणालात तुम्ही एकटीच असता. साहेब कुठे असतात? म्हणजे ते काय करतात? माझा हा प्रश्न ऐकून त्यांनी एक दीर्घ आणि थंड श्वास घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरील ती छोटीशी खळी कुठेतरी गायब झाली आणि तिथे एक उदासी दाटून आली. खिडकीबाहेर अथंग आकाशाकडे पाहत त्या अतिशय संत आवाजात म्हणाल्या, ते बिझनेसमन आहेत. मोठ्या नामांकित कंपनीत भागीदारी आहे त्यांची. पैशाची घरात कमी नाही. तू बघतोच आहेस हे सगळं, पण या पैशाच्या मागे धावताना ते घराचा रस्ताच विसरले. महिन्यातून कधीतरी 2-3 दिवसासाठी घरी येतात. ते आले की फक्त लॅपटॉप, फोन आणि बिझनेसच्या मीटिंग यातच व्यस्त असतात. हे एवढं मोठं घर मला कधी कधी खायला उठतं. भिंतीशी बोलून माणूस किती दिवस जगणार? कधी कधी वाटतं की या पैशापेक्षा कोणीतरी सोबत असणं, आपल्याशी 2 शब्द प्रेमाने बोलणारं माणूस असणं जास्त महत्त्वाचं असतं. बोलता बोलता त्यांच्या डोळ्याच्या कडा कधी ओल्या झाल्या हे कदाचित त्यांनाही समजलं नाही. एका पुरुषाला आपल्या मनातली इतकी खाजगी आणि हळवी भावना सांगताना त्या अजिबात कचरल्या नाहीत. कदाचित त्यांना त्या क्षणी एका खऱ्या, शांतपणे ऐकून घेणाऱ्या आणि समजून घेणाऱ्या माणसाची नितांत गरज होती. त्यांच्या डोळ्यातले ते अश्रू पाहून माझं हृदय हेलावलं. मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी माझ्या जागेवरून उठलो आणि सोफ्यावरून सरकत त्यांच्या अगदी जवळ जाऊन बसलो. मी माझा हात हळूच पुढे केला आणि अत्यंत आदराने त्यांचा रडवलेला चेहरा माझ्याकडे वळवला. लताबाई, मन कष्टी करू नका. कधी कधी परिस्थिती अशी असते की माणसाला नको त्या गोष्टी कराव्या लागतात. पण म्हणून तुम्ही स्वतःला असं संपून घेऊ नका. तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. मी अत्यंत मऊ आणि जिव्हाळ्याच्या आवाजात म्हणालो. माझ्या आवाजातील तो ओलावा, ती काळजी आणि आदर पाहून त्यांनी थेट माझ्या डोळ्यात पाहिलं. आमची नजरानजर झाली. त्या क्षणी त्या खोलीतील शांतता खूप काही बोलून जात होती. त्या नजरेत एक वेगळीच ओढ होती. एक अशी ओढ जी शब्दांच्या, नात्यांच्या आणि समाजाच्या बंधनाच्या पलीकडची होती. माझ्या हाताचा स्पर्श त्यांच्या गालाला झाला होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरील तो मऊपणा माझ्या हाताला जाणवत होता. त्या हळूच उठल्या आणि खिडकीजवळ जाऊन उभ्या राहिल्या. मीही त्यांच्या मागे गेलो. त्यांनी मागे वळून माझ्याकडे पाहिले तेव्हा त्यांच्या श्वासांची गती वाढलेली होती. पवन, आज खूप दिवसांनी, कदाचित अनेक वर्षांनी कोणीतरी माझ्या सुखादुःखाची एवढ्या आपुलकीने चौकशी केली आहे.
तुझ्याशी बोलून मला खूप हलकं वाटतंय, त्या म्हणाल्या. असं म्हणत त्यांनी स्वतःचा उबदार हात हळूच माझ्या हातावर ठेवला. तो स्पर्श साधा नव्हता, त्यात एक तीव्र भावनिक ओढ होती, एक रोमॅन्टिक नाजूकपणा होता. माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढत होता. पण सोबतीला एका सुंदर स्त्रीचं ते हळवं रूप माझ्या मनात एक तीव्र आकर्षण निर्माण करत होतं. आम्ही दोघे एकमेकांच्या खूप जवळ उभे होतो आणि त्या अनपेक्षित सकाळची ती शांतता आता एका नव्या नात्याची साक्ष देत होती. सकाळची ती वेळ, घरातली ती गूढ शांतता आणि खिडकीतून आत येणारी कोवळे ऊन, या सगळ्यात आमच्या दोघांमधील अंतर आता पूर्णपणे मिटलं होतं. लताबाईचा तो उबदार हात माझ्या हातात होता आणि त्यांचा श्वासाचा वेग स्पष्ट जाणवत होता. त्यांनी हळूच आपली नजर माझ्या नजरेला भिडवली. त्यांच्या डोळ्यात आता कोणतीही भीती नव्हती, तर फक्त आणि फक्त एका विश्वासाची आणि प्रेमाची भावना होती. त्यांनी अत्यंत हळुवारपणे आपले डोके माझ्या खांद्यावर टेकवले. एका क्षणात जणू त्यांच्या मनावरचा सगळा भार हलका झाला होता. मीही कोणताही संकोच न बाळगता माझा मजबूत हात त्यांच्या पाठीवर ठेवला आणि त्यांना हलके स्वतःजवळ ओढले. हा स्पर्श केवळ शारीरिक नव्हता, हे दोन एकाकी मनाचे, दोन तहानलेल्या आत्म्याचे मिलन होते. वर्षानुवर्षे ज्या प्रेमासाठी आणि सोबतीसाठी त्या आसुसल्या होत्या, ते सुख त्यांना या क्षणी माझ्या मिठीत मिळत होते. त्यांनी आपले डोळे मिटून घेतले होते. मी त्यांच्या नेतर चेहऱ्याकडे पाहत होतो. त्यांच्या कपाळावर पडलेल्या केसांच्या बटा मी माझ्या बोटांनी हळूच बाजूला केल्या. साधेपणातलं ते सौंदर्य या क्षणी आणखीच खुलून दिसत होतं. मी माझा हात त्यांच्या मऊ गालावर नेला. माझा हात स्पर्श करतात त्यांच्या अंगात एक सुखाची शिरशिरी भरली. त्यांच्या ओठातून अत्यंत क्षीण आवाजात एक सुस्कारा बाहेर पडला. पवन. त्यांच्या तोंडून माझं नाव ऐकताना मला एक वेगळंच परम सुख मिळालं. मी हळूच पुढे झालो आणि त्यांच्या कपाळावर माझे ओठ टेकवले. तो एक अत्यंत पवित्र, प्रेमळ आणि आदरयुक्त चुंबन स्पर्श होता. त्या एका स्पर्शाने लताबाईच्या मनात साठलेली वर्षानुवर्षाची उदासी, तो एकटेपणा एका क्षणात कुठल्या कुठे पळून गेला. त्यांच्या चेहऱ्यावर आता एक विलक्षण तृप्ती आणि शांतता पसरली होती. आम्ही दोघे हळूच पावले टाकत पुन्हा सोफ्यावर येऊन बसलो. आमचे हात एकमेकांमध्ये घट्ट गुंतलेले होते. काही वेळ आम्ही दोघेही काहीच बोललो नाही. कधी कधी शांतता ही शब्दापेक्षा जास्त प्रभावी ठरते, याची जाणीव मला त्या क्षणी झाली. थोड्या वेळाने लताबाईंनी आपली नजर वर केली आणि माझ्याकडे पाहत अत्यंत हळव्या, काळजीच्या स्वरात विचारले, पवन, आपण हे जे काही करतोय ते चुकीचे तर नाही? जर कोणाला समजलं तर? समाज काय म्हणेल? मी एका संसारी घरातली स्त्री आहे. त्यांच्या आवाजात पुन्हा थोडी धाकधूक जाणू लागली होती. मी त्यांचा तो थरथरणारा हात माझ्या दोन्ही हातात घेतला. तो हलकासा दाबला आणि त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो, लताबाई, मनातील भावना जर पवित्र असतील, त्यात जर कोणाचा अविश्वास नसेल, तर काहीच चुकीचं नसतं. समाज फक्त वरवरच्या गोष्टी बघतो, पण माणसाच्या मनातील एकटेपणा आणि त्या भिंतीमागचं दुःख समाजाला कधीच दिसत नाही. या क्षणी तुम्हाला एका खऱ्या आनंदाची, एका सोबतीची गरज होती आणि मला तुमच्या त्या या सुंदर मनाचा आदर करायचा होता. यात कोणताही गुन्हा नाही, कोणतंही पाप नाही. माझ्या या शब्दाने जणू त्यांच्या मनावरचे सगळे दडपण, सगळा ताण एका क्षणात नाहीसा केला. माझ्या बोलण्यातील प्रामाणिकपणा त्यांना जाणवला असावा. त्यांनी काही न बोलता पुन्हा एकदा मला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत एक वेगळीच ऊब होती, एक सुरक्षितेची भावना होती. सकाळच्या त्या सोनेरी उन्हात आम्ही दोघे एकमेकांच्या श्वासामध्ये, एकमेकांच्या अस्तित्वात पूर्णपणे हरवून गेलो होतो. ते सुख कोणत्याही अस्थिर मर्यादा ओलांडणारे नव्हते, तर ते मनाला शांत करणारे, आत्म्याला सुखावणारे खरे परमसुख होते, ज्यांची लताबाईंना वर्षानुवर्ष प्रतीक्षा होती. त्या शांत खोलीत वेळ कशी आणि कुठे निघून गेली हे आम्हा दोघांनाही समजलं नाही. जेव्हा भिंतीवरच्या घड्याळाने 9चे टोले दिले, तेव्हा कुठेतरी आम्ही भानावर आलो. सकाळची ती सोनेरी किरण आता चांगलीच प्रखर झाली होती. मला जाणीव झाली की मी एका कर्तव्यावर आहे आणि गोदामातून फोन यायच्या आत मला पुढच्या डिलिव्हरी पूर्ण करायच्या होत्या. मी अत्यंत हळुवारपणे माझी मिठी सैल केली. लताबाईंनी आपले डोळे उघडले. त्यांच्या त्या डोळ्यात आता मघाची ती उदासी, तो एकटेपणा किंवा ती भीती अजिबात नव्हती. उलट त्यांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच ग्लो होता. विलक्षण शांतता दिसत होती. वर्षानुवर्षे एका सुक्या वाळवंटासारखं जाणारं त्यांचं मन आज एका सुखाच्या पावसानं तृप्त झालं होतं. मी सोफ्यावरून उठलो आणि आपले कपडे थोडे नीट केले. आता मला निघायला हवं. लताबाई, पुढे बऱ्याच डिलिव्हऱ्या बाकी आहेत.
उशीर झाला तर साहेब ओरडतील, मी हसून आणि अत्यंत आदराने म्हणत. त्याही सोप्यावरून उठल्या. त्यांनी साडीचा पदर नीट केला, पण त्यांची नजर अजूनही माझ्यावरच खिळलेली होती. त्या माझ्या अगदी जवळ आल्या आणि त्यांनी माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्यांच्या हाताचा तो मऊ स्पर्श अजूनही तसाच उबदार होता. त्या अत्यंत गोड आवाजात म्हणाल्या, पवन, आज तू माझ्यासाठी फक्त गॅस सिलेंडर घेऊन आला नव्हतास, तर तू माझ्या या निर्जीव झालेल्या घरात आणि मनात एक नवा जिवंतपणा घेऊन आलास. आज खूप वर्षांनी मला मी स्त्री असल्याचा आणि कोणीतरी माझी काळजी घेणारे असल्याचा आनंद मिळाला. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव होते. त्यापुढे म्हणाल्या, एक लक्षात ठेव, पुढच्या वेळी जेव्हा या इमारतीत किंवा माझ्या घरात सिलेंडर संपेल तेव्हा तूच डिलिव्हरीला यायचं बरं का. आणि हो, सिलेंडर संपायचीच वाट बघायची काहीच गरज नाही. कधी या भागात आलास, कधी खूप ऊन लागलं किंवा कधी फक्त एक कप चहा प्यावासा वाटला तरी हक्काने यायचं. मनातलं काही बोलावंसं वाटलं तरी हा प्रफुल्लित झालेला सोफा आणि मी तुझी वाट पाहत असतो. हे घर आता तुझ्यासाठी परकं नाही आणि मीही परकी नाही. त्यांच्या या शब्दांनी माझ्या हृदयाचा ठाव घेतला. एक साधा डिलिव्हरी बॉय म्हणून रोज शेकडो घरांची उंबरटे झिजवणारा, लोकांची बोलणी खाणारा, मी आज कोणाच्या तरी इतक्या सुंदर मनाचा राजा झालो होतो याची मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पैशाने श्रीमंत असलेली स्त्री मनाची किती श्रीमंत आणि हळवी आहे हे मला समजलं होतं. नक्कीच येईन लताबाई. तुमच्या हाताचा चहा नाकारण्याची चूक मी कधीच करणार नाही. स्वतःची काळजी घ्या आणि डोळ्यावरचं हे हसू असंच कायम ठेवा, मी त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो. मी मुख्य दरवाजाकडे गेलो. त्यांनी स्वतः पुढे होऊन दरवाजा उघडला. मी बाहेर पडलो आणि मागे वळून पाहिलं. त्यांनी दारातूनच मला एक अत्यंत गोड आणि आल्हाददायक स्माईल दिली. मी हसलो आणि जिन्याने खाली उतरू लागलो. आता जिन्या उतरताना माझ्या खांद्यावरचं ओझं नाहीसं झालं होतं आणि मनही खूप हलकं झालं होतं. मे महिन्याचं ते ऊन आता अंगाला भाजत नव्हतं, तर ते सुखावत वाटत होतं. ती सकाळ माझ्या आयुष्यातील सर्वात रोमॅन्टिक, भावनिक आणि सुंदर सकाळ ठरली होती. एका साध्या गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीने एका एकाकी मनाला आनंदाचं, समाधानाचं परमसुख दिलं आणि माझ्या सामान्य आयुष्याला एक सुंदर, अनोख्या नात्याचं वळण मिळालं. आम्ही दोघांनीही समाजाच्या चौकटीत राहून एकमेकाच्या आदराला धक्का न लावता मनाच्या भावना जपत एका सुंदर प्रवासाची सुरुवात केली होती. धन्यवाद.